नमस्कार. हा पहा, आम्ही स्वतः जो व्होल्टेज स्टेबलायझर बनवतो आहे, हा तो व्होल्टेज स्टेबलायझर. जसं की आम्ही 1000 लिटरच्या जसं की डीप फ्रीझरसाठी हा दिलेला आहे. तर तुम्हाला टेस्टिंग करून याचं व्होल्टेज रेंज कशा प्रमाणात हा सेट करतो आहे हे मी दाखवतो आहे आता. तर हा आमचा व्हेरिएक ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी, हा जो आहे हा व्हेरिएक ट्रान्सफॉर्मर आहे आणि हे तिन्ही व्होल्टेज आहेत. हे MSCBचं येणारं फिक्स व्होल्टेज आहे. हे स्टेबलायझरला आपण इनपुट देणार आहे आणि हा आहे तो स्टेबलायझरचा आउटपुट आहे. जवळपास पाहू शकता तुम्ही, हा 180 ते 280 या प्रमाणे हा काम करत असतो आहे. दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला मी 180 याला इनपुट देऊन तुम्हाला आउटपुट दाखवतो. हे पहा, 180 व्होल्ट असेल तर हा 200 व्होल्ट आउटपुट सोडतो. त्यानंतर पुढे दाखवायचं म्हटलं तर हा आता जवळपास आपण 200 व्होल्ट हा इनपुट केलेला आहे. जसे की 200, समथिंग 200 आहे. 223-24 याप्रमाणे आउटपुट सोडतो आहे. त्याप्रमाणे आता तुम्हाला नंतर पुढे दाखवतो मी. तर हाय व्होल्ट जर म्हटला तुम्ही, 256 व्होल्ट हायमध्ये आहे आता, तर आउटपुट यानं सोडलेलं 227 या प्रमाणाचं आहे. त्यानंतर पुढे दाखवायचं म्हटलं 270-72, तर आउटपुट सोडला यानं 241 याप्रमाणे. तर पुढे दाखवायचं म्हटलं तर हाय कट आहे 280 या प्रमाणात. जर तुमचं इनपुट येत असेल तर हा आउटपुटला डायरेक्टली बंद करणार. हा बंद करण्याच्या सिस्टममध्ये म्हणजे काय आहे, हा हायकट मोड आहे. हायकट मोड म्हणजे तुमचा इक्विपमेंट असो किंवा हा आमचा व्होल्टेज स्टेबलायझर असो, दोघांनाही काही प्रॉब्लेम येणार नाही या कंडिशनमध्ये काम आहे. तर मी व्होल्टेज रेंज तुम्हाला कमी करून दाखवतो. ॲटोमॅटिक चालू होतो आहे आता. तर आता नॉर्मल व्होल्टेज आपलं 220-218 याप्रमाणे असतंच. जवळपास 30 सेकंदाचा टायमर असतो याच्यामध्ये. 30 सेकंदाच्या नंतर हा ॲटोमॅटिक आउटपुट सोडत असतो. तुम्ही पाहू शकता आता हे इनपुट म्हटला, इनपुट जवळपास 220 आहे. आणखी हा आउटपुट ॲटोकटमध्येच आहे, आणखी चालू नाही झालेलं. इंडिकेटर म्हटला, पॉवर इंडिकेटर चालू आहे, आउटपुट इंडिकेटर आणखी बंद आहे. हा याचा व्होल्ट मीटर आहे. हे पाहू शकता आता आउटपुटचा इंडिकेशन लागलेलं आहे. आउटपुट म्हटला तर आउटपुटानं सोडले 200 व्होल्ट याप्रमाणे. ट्रान्सफॉर्मर म्हटला तर जवळपास 1 kVAचा ट्रान्सफॉर्मर आहे. रिले म्हटला, रिले आमचे जवळपास 20 अँपिअरचे रिले असतात. ॲक्च्युली हा धरून चला तुम्ही याच्यावर 800 वॅट जरी लोड दिला तरी पण आमचा व्होल्टेज स्टेबलायझर प्रॉपर वर्क करत राहतो आहे. काही प्रॉब्लेम नाही. हेवी ड्युटी आहे. प्रॉपर आम्ही याचं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, स्वतः बनवतो आहे. मग लॉंग टाईम चालू शकतात. धन्यवाद.